ठीक आहे. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे जीनकीर्ती तथा ते आपले सोनापट्टी केंद्राचे आपले चेअरमन ब्रह्मचारी दानकीर्ती या सर्व कीर्ती चालू करूया आपल्याला. तर यस, आणि याच्या अगोदर खरंच खूप सुंदर असा इथं सोहळा एक कार्यक्रम इथं झालेला आहे. खरं तर मी खरंच खूप भारावून गेलो. मला बाबासाहेबांचं परत ते वाक्य मला आठवते की माझं एक भाषण आणि शाहिराचं एक गाणं आणि माझे 10 भाषणं, एवढी ती गोष्ट आहे. आणि खरंच तसंच आहे. म्हणजे मी पाहत होतो की जेव्हा किस्सा गौतमीचं जेव्हा नाटककरण इथं सादरीकरण होत होतं तर ते पाहत होते मी की खरंच तिची किस्सा गौतमीचा रोल ज्यांनी केलेला आहे. खरंच तिचा एकदा जोरात टाळ्या होता प्लीज. कारण तिचा तो आवाज आणि तिनं ते अनुभवलेलं किस्सा गौतमी खरंच कसं अनुभवलं असेल एका मुलाचं दुःख आपल्या, ते आपल्या समोर तिनं सादरीकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर जे आपले बुद्ध होते अतिशय शांत, त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे शांततेचं पालन केलेलं आहे. आणि किती म्हणजे बुद्ध कसे बोलतात हळूवार ते पण बघितलं आपण. म्हणजे त्या नाटकामध्ये आपण बघितलं की ज्या ठिकाणी ज्यांनी जसे रोल केलेत त्यांनी खरंच खूप चांगले रोल केलेले आहेत. कारण की आपण बघतोय की त्या प्रत्येकामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या जी काय भूमिका मिळेल छोटी मोठी त्या भूमिकेला त्यांनी न्याय देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि बघतो मी की खरंच हेच ते सौंदर्य जे बुद्धांना अपेक्षित आहे, जे बाबासाहेबांना अपेक्षित आहे, जे भंतेंना अपेक्षित आहे, ते हेच सौंदर्य. कारण सौंदर्य काय करते आपल्याला आतून खुलवते, आपल्याला एक आनंद देत आहे. आणि तो जो आनंद आहे ती जी अभिव्यक्ती आनंदाची आपण जी घेत आहोत ते म्हणजे सौंदर्य. सौंदर्य त्या विषमतेमध्ये नाहीये, सौंदर्य त्या द्वेषामध्ये नाहीये. सौंदर्य कशामध्ये? मैत्रीमध्ये आहे, करुणेमध्ये आहे. आणि तेच आपल्याला या ठिकाणी या नाटकातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की जे गीत परत या ठिकाणी गायलेले ते पण खूप इमोशनल भावनिक करणारं गीत होतं. तर मी बापूसाहेब यांचं पण खूप पुनर्मन करतोय या ठिकाणी. आणि त्यानंतर आपण बघतोय की आणखीन जे एखाद्या असं असतं ना, कळस म्हणतो आपण, ते बघतो आपण ब्रह्मचारी अमरदित्य यांनी अतिशय सुंदर जो संवाद आहे बुद्ध आणि शुद्धोधन राजा यांच्यामधला. आणि मी नेमकं काय देतो वारस म्हणून काय आहे ना, मी कुठला धन माझ्याकडे आहे. तर मित्रांनो ते धन आपल्याला 1956 साली बाबासाहेबांनी आपल्याला ताकद आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची काही कष्ट न घेता ते धन ते रत्न आपल्या समोर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. एक विचार करा तुम्ही की एखादा मनुष्य समजा ज्याला 10 लाख रुपये मिळतात तो कसा चमकतो तो बघतो आपण की त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो, त्याची बोलण्याची शैली बदलते, एक रुबाब, एक जीवन जगण्याचा रुबाब येतो आणि तो खूप चांगल्या प्रकारे त्याचं जीवन जगतोय. पण मित्रांनो आपण बघू शकतो की आपल्याला 1956 साली बाबासाहेबांनी 3 अनमोल रत्न आपल्याला दिले. ज्या अर्थी आपले 3 अनमोल रत्न आपल्याला दिलेले आहेत तर आपण खरं किती चमकायला पाहिजे की नाही मला सांगतो. परंतु मग का चमकत नाहीये याचा पण आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण की ही जी चमक आहे ही त्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नाहीये, तर त्या आपल्या अंतर्गत ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत, बुद्ध धम्म आणि संघ म्हणजे जे सौंदर्य आहे, जर ते आपण सौंदर्य पाहायला लागलो आपण तर आपण निश्चित तसं आपण चमकू शकतो. म्हणून आपल्या ज्या शिबिराचा विषय पण तोच आहे की आपण जी सौंदर्य दृष्टी आहे बौद्ध धम्माची ती आपण बघतो. आता बौद्ध धम्माची म्हणू शकतो आपण किंवा युनिव्हर्सल म्हणू शकतो आपल्याला, वैश्विक म्हणू शकतो आपल्याला. बौद्ध धर्म हा कसा आहे, वैश्विक आहे. तो असा कुठे बांधता येत नाही, कोणत्या काळामध्ये त्याला आपण बांधता येत नाही. तो मागे होता, आता बी आहे आणि तो समोर पण तो राहणार आहे. तर ठीक आहे, आपण आता ह्या शेवटच्या आपल्या जो समारोपी आपण म्हणतो, एक जास्त वेळ घेणार नाही तुमचा मी, त्याकडे आपण येत आहोत. आपण बघतोय की खरंच ही जी सुंदरता आहे आपण अनुभवतोय. काल रात्री आपण बघितलं की या ठिकाणी अतिशय सुंदर अशी पूजा झालेली आहे. श्री आर्य आणि त्यांच्या टीमने खूप चांगल्या प्रकारे इथं पूजा काल घेतलेली आहे. त्याच्या अगोदर आपण मैत्री बोधिनी यांचं सुंदर असं प्रवचन आपण इथं ऐकले आणि त्या प्रवचनामध्ये त्यांनी जो शेवट केला आहे की निब्बाण म्हणजे दुसरं काय नाही, ते काय सौंदर्य आहे. त्यांनी सुद्धा या विषयाला, या सौंदर्याला त्या पूजेच्या माध्यमातून सुद्धा ते सौंदर्य आपण काय केलेले टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा बघतो आपण त्या सौंदर्याच्या अभिव्यक्ती बघतो परत हे आपलं पूजास्थान अगदी आपल्या सर्वांना आकर्षित करणं असं पूजास्थान. काल मी बघत होतो तो काल जे व्यक्ती इथं आले होते प्राचार्य समजा, तर ते भारावून गेले होते. त्यांना वाटलं ह्या हॉलचा, ह्या सभागृहाचा आम्ही कसा उपयोग करतोय आणि आज या लोकांनी असं वेगळाच उपयोग केलेला आहे. त्या माणसाला इथं आल्यानंतर खूप शांती मिळाली, समाधान मिळालं.
एवढी शांतता आणि प्रत्येकामध्ये एवढं ट्युनिंग आणि इथली जी ऑडियन्स आहे ते पण शांत, हा म्हणजे कुठलाही गडबड नाही, गोंधळ नाही, काही नाही, कुठला आवाज नाही. म्हणजे हे जे सौंदर्य आहे हे सुद्धा त्या माणसाने अनुभवलेलं आहे. आणि आपल्या सर्वांमध्ये जे सौंदर्य आहे ते दिवसेंदिवस काय होत चाललेलं आहे, ते खुलत चाललेलं आहे. आणि आपण बघतो आज की आज जरी आपण म्हणतोय की हे आपल्या शिबिराचा हा शेवट आहे, पण मित्रांनो मला वाटतं की ही शिबिराची शेवट नाही, ही आपल्या जीवनाची एक प्रवासाची सुरुवात आहे मला असं वाटतं. आणि आपण कोणती सुरुवात पाहत आहे, सौंदर्य दृष्टीची सुरुवात. इथून पुढं इथून ज्या ज्या ठिकाणी मी जाणार आहे त्या त्या ठिकाणी सौंदर्य दृष्टी त्याची अभिव्यक्ती माझी होणार आहे. जे काय माझ्याकडून चांगलं, जे काय कुशल मी लोकांना देण्याचा प्रयत्न करेल, जे मैत्री मी लोकांना देण्याचा प्रयत्न करेल, त्याची अभिव्यक्ती मला इथून गेल्यानंतर करायची. म्हणून ही माझ्या जीवनाचा एक टर्निंग पॉइंट असेल, माझ्या जीवनाला एक मिळालेली नवी दिशा असेल, एखाद्या गोष्टीकडे कसं पाहायचं ती मिळालेली एक दृष्टी असेल. मला वाटतं की ही अपेक्षा आपण इथून घेऊन आम्हाला असं वाटतंय की आपण सर्वांनीच, माझ्या सगळं आपण सर्वांनीच हे आपल्या मनात ठेवू आणि इथून आपण पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करू. जेव्हा आपण बघतो आपण की धम्म म्हणजे केवळ विचार नाही. आपण गेले 3 दिवस इथं ऐकतोय, सकाळी प्रवचन ऐकतोय, सायंकाळी प्रवचन आपण ऐकतोय, तर तो धम्म म्हणजे केवळ विचार नाहीये किंवा धम्म म्हणजे केवळ ते तत्वज्ञान नाहीये, तर धम्म म्हणजे एक जिवंत सौंदर्याचा अनुभव आहे, जो आपण इथं पावलोपावली आपण इथं तो अनुभव घेत आहोत. आपण आपल्या कामाच्या माध्यमातून आपण तो अनुभव घेत आहोत, जे काही ड्युटीज आपल्याला दिले त्याच्या माध्यमातून आपण तो आनंद आपण घेत आहोत. म्हणजे सौंदर्याचा अनुभव आहे धम्म म्हणजे. म्हणजे जसं बघतो की धम्म म्हणजे अशी कला जी माणसाचं जीवन घडवत आहे, माणसाचं मन शुद्ध करत आहे आणि त्याचबरोबर माणसासोबतच समाजालाही ते प्रकाश देण्याचं काम करत आहे. तर इथला प्रत्येक व्यक्ती जर सौंदर्यवान झाला, प्रत्येक व्यक्तीकडे जर सौंदर्य दृष्टी निर्माण झाली, तर हा समाज हा सौंदर्याने भरून जाईल. जो आपण आनंद इथं अनुभवतोय ते आनंद इतर ठिकाणी सुद्धा लोक अनुभवतील. कालच्या आलेल्या माणसाला लक्षात आलं की बाहेर जो आनंद आहे तो बाह्य गोष्टीवर अवलंबून आहे, पण इथला जो आनंद आहे इथल्या माणसाच्या मनामधला आनंद आहे. तो इथं आल्यानंतर अगदी स्तब्ध झाला होता माहिती. त्यांना लक्षात येत नव्हतं मी नेमकं काय बोललं पाहिजे, पण जेव्हा ते इथं आल्यानंतर ते बोलायला लागले त्यांना ते लक्षात आलं की इथली शांतता काय, म्हणून इथला लोकांचा विचार काय आहे. आणि मध्ये मध्ये एक वाक्य बोलून गेले, ते वाक्य मी काही इथं रिपीट करणार नाही. त्यांना वाटलं की हा किती श्रेष्ठ धम्म आहे, बौद्ध धर्म हा इतर धर्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हे त्यांनी मान्य केले की जे नेमकेच नुकतीच पूजा करून इथं आले होते. म्हणजे इतका फरक लगेच लोकांना जाणवतो केवळ आपल्या आचरणामधून, केवळ आपल्या उच्चारामधून तो फरक लोकांना जाणवतो. तर मित्रांनो हाच फरक आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. तर मग इथं पाहत होतो आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं आपण की बाबासाहेबांची सौंदर्यदृष्टी बघितली आपण. त्यात त्यांची सौंदर्यदृष्टी बघताना आपण बघितलं की ती न्यायाचं सौंदर्य त्यांना अभिप्रेत होतं, एक समानता त्यांना अभिप्रेत होती. म्हणजे की कलाकृती केवळ चित्रामध्ये आहे, केवळ त्या शिल्पामध्ये आहे किंवा त्या साहित्यामध्ये आहे असं नसून तर ती सत्तेमध्ये आहे, ती करुणेमध्ये आहे, ती प्रज्ञेमध्ये आहे. ही या माध्यमातून आलेली आपली जीवनशैली आपण इथं अनुभवतो आपण. आणि बघतो आपण की बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हे परिवर्तनासाठी गेलेलं आहे, हे त्या न्यायासाठी गेलेलं आहे, ते त्या माणसाला त्याची प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये गेलेलं आहे. तर ती प्रतिष्ठा आपल्याला 1956 साली मिळाली, म्हणून आपण अशा ठिकाणी आपण बसू शकतो, असे आपण कार्यक्रम घेऊ शकतो आणि इतरांना सुद्धा आपण आपल्या स्टेजवरती बोलावू शकतो. ही प्रतिष्ठा जी अगोदर आपल्यामध्ये नव्हती, त्या प्रतिष्ठेच्या माध्यमातून जे आपल्यामध्ये सौंदर्य निर्माण झालेलं आहे ते सौंदर्य आपल्याला पुढे अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा बघतो आपण पुढं की बाबासाहेबांचं जीवन प्रवास किंवा बाबासाहेबांचं जीवन चरित्र एक प्रकारे काय आहे, सौंदर्य आहे. बघतो आपण की अगदी त्यांच्या शिक्षणापासून तर धर्मांतरापर्यंत हे जीवन त्यांनी काय केले, इतरांसाठी त्यांनी घालवले होते. आणि त्याची प्रचिती म्हणजे आज आपण इथं बघतोय. आणि पुन्हा त्याचं आणखीन उद्दिष्ट किंवा ध्येय बघतो आपण ते आहे की संविधान आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्या संविधानामध्ये त्यांना जे सौंदर्य अभिप्रेत होतं,
बुद्ध धम्मातील सौंदर्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ते त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते स्वतः बाबासाहेब म्हणतात की मी हे काही फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेलं नाहीये, तर मी हे बौद्ध धम्मामधून हे घेतलेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे बाबासाहेबांसाठी काय होतं, सौंदर्य होतं माणसाचं. ह्या जर 3 त्रिसूत्रीमुळे जर माणूस राहायला लागला तर हा समाज निश्चितच एक सौंदर्यवान समाज होऊ शकतो. आणि जसं कलाकार बघतो आपण ना, जसं कलाकार एखाद्या त्याच्या कलेमधून एखादं चित्र आकारतो किंवा एखादं समाजाचं चित्र आकारतो, तसं बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामधून एक नव्या समाजाचं चित्र, अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. जसं काल बघतो आपण की पूजास्थान करणाऱ्या टीमनी एक चित्र उभं केलेलं आहे आपल्यासमोर, परंतु बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की एक समाजाचं चित्र त्या राज्यघटनेमधून आपल्यासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. तर हे त्यांचं एक सौंदर्य हे आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांनी केवळ फक्त बुद्धांची त्यांनी पूजा वंदना केली नाही किंवा बुद्धाला फक्त जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही, तर बुद्धांना त्यांनी काय केलं की आपल्या आचरणात उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व जसं मी तुम्हाला आता बोललो ते राज्यघटनेमध्ये त्यांनी आपल्यामध्ये टाकून दिलेलं आहे. त्याचबरोबर जी बुद्धाची जी सम्यक दृष्टी आहे, सम्यक आचरण आहे, जे सम्यक जीवन आहे, या तत्वांना सुद्धा त्यांनी ह्या समाज रचनेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा डोरवे काय आहे, त्याचं डोरवे आहे आपलं संविधान. या साऱ्या गोष्टी त्या संविधानाच्या माध्यमातून समाज कसा सौंदर्यवान बनू शकतो हे त्या राज्यघटनेमधून त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. म्हणून राज्यघटना सुद्धा काय आहे, एक प्रकारची बाबासाहेबांची सौंदर्य दृष्टी आहे की ज्यामध्ये कुठेही आपल्याला विषमता दिसत नाहीये, कुठेही श्रेष्ठ कनिष्ठ तिथं दिसत नाहीये, प्रत्येकाला समान अधिकार त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच बाबासाहेबांसाठी सौंदर्य म्हणजे काय होती, समता होती. बाबासाहेबांसाठी सौंदर्य म्हणजे करुणा होती. आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठी सौंदर्य म्हणजे न्याय होता. या सर्व गोष्टी आपल्याला त्या आपल्या संविधानामध्ये दिसतात. आणि ते म्हणतात की जो धर्म माणसाला माणूस बनवतो तोच खरा धर्म आहे. अगदी बघतो आपण की 21 वर्ष ते त्या धर्माचा अभ्यास करत होते. म्हणजे बघा तुम्ही, घोषणा कधी केलेली बाबासाहेबांनी येवले मुक्कामी 1935 साली, आणि त्याने धर्म कधी स्वीकारलेला आहे, बौद्ध धर्म 56 साली. इतका काळ त्यांनी घालवलेला आहे. आणि त्यांनी शेवटी जो खरा धर्म आहे त्याला त्यांनी अंगीकारलं. त्यांना असं वाटायचं की मानवाने मानवाशी जो करायचा जो उचित व्यवहार आहे तो जर करणारा जो धर्म असेल तर तो धर्म कोणता आहे, मग बौद्ध धर्म आहे. आणि बौद्ध धर्मामध्ये माणूस हा केंद्रबिंदू आहे, केंद्रस्थानी माणूस आहे. इतर ठिकाणी बघतो आपण की वेगळे लोक केंद्रस्थानी असतील, पण इथं मानवाला, मानवाच्या मनाला प्रशिक्षण देणं हा यामधला एक बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारामध्ये ते बाह्य गोष्टीवरती अवलंबून राहणारं सौंदर्य नव्हतं, तर ते आपल्या अंतर्गत मनामध्ये कसं ते रमेल, कसं ते रुजेल, हे सौंदर्य बाबासाहेब त्या संविधानामधून आपल्यासमोर मांडतायत. ते म्हणायचे की मला असा समाज हवा की जिथे प्रत्येक व्यक्ती विचार करू शकेल. आणि अगोदर बघतो आपण अगोदर काळामध्ये की व्यक्तीला विचार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. परत तो व्यक्ती प्रेम करू शकेल, मैत्री करू शकेल आणि तो सन्मानाने जगू शकेल असा व्यक्ती त्यांना घडवायचा होता. हे बाबासाहेबांचं सौंदर्य की एकमेकांना सन्मान, कारण हे त्यांनी जगलं होतं ना. त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाहिलं की काय स्वातंत्र्य असतं. आपल्याला ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपल्याला 1947 साली जरी स्वातंत्र्य मिळालं, पण बघतो आपण की 56 नंतर आपलं आयुष्य आणखी बदललेलं आहे. आज बघतो आपण की इथं आज आपल्याला एवढा मोठ्या हॉलमध्ये आपण इथं बसलेलो आहोत, अगदी सुटापुटामध्ये काही लोक बसलेले आहेत. हे स्वातंत्र्य, ही सुंदरता त्या बाबासाहेबांच्या नजरेमधून आलेली सुंदरता आहे, बाबासाहेबांच्या त्या विचारामधून आलेली सुंदरता आहे, बाबासाहेबांच्या त्या जे म्हणतो आपण की जे काय त्यांनी सोचले त्यांच्या आयुष्यामध्ये त्याच्यातून आलेली सुंदरता. म्हणून आपण नेहमीच बाबासाहेबांच्या प्रती आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की जे काय मी आज आहे ते केवळ बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आहे, बाबासाहेबांच्या त्या सौंदर्य दृष्टीमुळे मी आज इथे आहे. हे आपल्याला आज या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे जे खरं धम्माचं सौंदर्य काय आहे, तर जिथे माणूस
सुंदर विचारांनी सुंदर समाज घडवतो, ती त्या व्यक्तीची सौंदर्य दृष्टी आहे. पुन्हा बघतो आपण पुढं की मध्ये बघितलं आपण की भंतेंची सौंदर्य दृष्टी पाहिली आपण, तर त्यांची सौंदर्य दृष्टी कशाची आहे? ती जागृतीची सौंदर्य दृष्टी. त्यांनी आपल्याला आनापानसती ध्यानामधून, मेत्ता भावना ध्यानामधून की जागृती कशी आपल्याला विकसित करायची, ते जागृती सौंदर्य आपल्याला कसं विकसित करायचंय ते त्यांनी सांगितले. म्हणजे त्यांनी जवळपास एक बौद्ध धर्माचं एक नवीन परिमाण आपल्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे, एक नवीन सादरीकरण त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. बघा तुम्ही 56 नंतर आपल्याला जर भंते नसते मिळाले आपल्याला, तर काय माहिती आपली कंडिशन सध्या असते. आज बघतो आपण की आज कितीतरी आपण अभ्यास करत आहोत, भंतेंचं साहित्य आपल्यासमोर उपलब्ध आहे, बाबासाहेबांचं साहित्य आपल्यासमोर उपलब्ध आहे. तर ते बघतो आपण की ते म्हणतात की धम्म म्हणजे काय? द आर्ट ऑफ लिव्हिंग ब्युटिफुली. धम्म म्हणजे एक जीवन जगण्याची कला आहे. आपण बघितलं आता किसा गौतमीच्या उदाहरणामधून किंवा शुद्धोधन राजा आणि भगवंतांच्या संवादामधून की ती धम्म जीवनाची काय एक सुंदर अशी कला आहे. बघा तुम्ही आपण इथं 3-4 दिवस कसे राहतो इथे. आपलं घर किती चांगलं आहे प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाला सेपरेट रूम आहे, सेपरेट टॉयलेट बाथरूम असेल, समजा झोपायला मस्त गादी असणार आहे, कॉट असणार आहे, चहा मिळतो, नाश्ता, सगळ्या गोष्टी आहेत. पण इथं मला सांगा कोणीतरी काही तक्रार करत का की मला गादीच नाहीये, मला पलंगच नाही झोपायला, का हे काय सेपरेट वॉशरूम नाहीये, किंवा जेवण मिळते, मला हेच पाहिजे. कुणी असं ऑर्डर करते की इथं पिझ्झाची ऑर्डर करू आपण किंवा अजून कोणती ऑर्डर करू आपण. जे बघा हे काय निर्माण झालेलं आहे आपल्या मनामध्ये, कारण की आपला ती सौंदर्य दृष्टी हळूहळू समजायला लागलेली आहे. आपल्याला समजलं की खरी मित्रता त्या बाह्य गोष्टीमध्ये नाहीये. खरी मित्रता ही, खरं सौंदर्य हे एकमेकांना काळजी करण्यामध्ये आहे. आपल्या ताटातला खास इतरांना देणं हे सौंदर्य आहे. ते सौंदर्य आपण इथं आणतो. इथं प्यायला पाणी कशा प्रकारचं आहे, कसं आपण आंघोळ करतोय, कसं राहतोय, कसे टॉयलेट आहेत, कसे बाथरूम आहेत, ह्याच्यामध्ये आपलं अजिबात लक्ष नाही. कारण की आपल्याला कळून चुकलंय आत्ता ह्या क्षणाला तरी की खरं सौंदर्य काय आहे. आता मला माहिती आहे इथून आपण बाह्य जगात जाणार आहोत, तिथं गेल्यानंतर काय कोणतं सौंदर्य आपल्याला अट्रॅक्ट करेल हे असं आपण काही सांगू शकत नाही. पण मात्र आपल्याला नेहमीच हे जे भंतेने सांगितलेलं आहे जागृती सौंदर्य, हे आपल्याला हा जो दागिना आहे हे आपल्याला सतत आपल्या जवळ ठेवावं लागणार. जिथं जिथं मी स्मृतिमान राहील, जिथं जिथं मी जागृती माझ्यासोबत राहील, तिथं मी मात्र अशा कुठल्याही गोष्टीमध्ये मी आकर्षित होणार नाही. ही काळजी आपल्याला इथे पूर्ण घ्यायची आहे. म्हणजे मग ते ध्यान फक्त डोळे मिटून बसणं असं आहे का? मग तर ध्यान म्हणजे काय की ध्यान काय करते, आपलं अंतःकरण उमलायला, अंतःकरण उघडायला आपल्याला मदत होते. एक भंतेचं उदाहरण बघा. भंते वयस्कर झाल्यानंतर त्यांच्या डोळ्याने त्यांना दिसत नव्हतं. तर मग डॉक्टर म्हणे बा तुम्हाला यांचं काय डोळ्याचं ऑपरेशन करावं लागणार आहे. तर भंते म्हणाले खूप चांगली गोष्ट आहे, मला दिसत नाही बाहेरचं, त्या निमित्तानं मला माझं आतलं जग मला पाहता येईल. काय खरं जग कोणतं आहे? हे आपलं आतलं जग आहे. आणि आपला सगळा वेळ काय चाललेला आहे? बाहेरच्या जगामध्ये आपण आपला वेळ घालत चाललेला आहे. आपण कधी स्वतःकडे येणार आहे? आपण कधी मला काय पाहिजे कधी आपण पाहणार आहे? आपलं आयुष्य एक एक क्षण आपल्याला आपलं आयुष्य हे मृत्यूकडे घेऊन चाललेलं आहे. मग ते सौंदर्य दृष्टी आपण कधी प्राप्त करणार आहे? आपण जर बाबासाहेबांनी जर ही सौंदर्य दृष्टी निर्माण नसती केली तर एवढं मोठं साहित्य त्यांनी निर्माण केलं असतं का? जे संविधान त्यांनी निर्माण केलं असतं का? आपल्याला त्या गर्दीतून त्यांनी आपलं बाहेर काढलं असतं का? तर हा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आज मी इथं उभा आहे तर मला जे काही माझ्या हातामध्ये मिळेल ते मी काय करणार आहे, मी ते पुढे घेऊन जाणार आहे. जसं बघतो आता मुंबईला आमचा एक टॉक होता ऑर्डर डे, तिथं मी बोललो होतो. मी ते जे तुम्ही रनिंग बघता ना, ते लोक रनिंग करतात आणि त्यांच्या हातामध्ये एक हे असते, मशाल असते किंवा काठी असते काहीतरी, ते पळतात आणि ते पुढच्याला सुपूर्द करतात, पुढचा पळतो ते पुढच्याला देतो. ते एक ऑलिम्पिकमध्ये असतं बघा. तसा हा धम्म आपल्यापर्यंत आलेला आहे. ती धम्माची ज्योत आता आपल्या हातामध्ये आहे. पण ती धम्माची ज्योत घेत असताना तुम्ही बघता की त्या ऑलिम्पिकमध्ये ते कुणाला पण ते देतात का हातात पकडायला,
की जो खरंच चपळ आहे, जो चंचल आहे, ज्याच्या शरीराची चांगली आहे, ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, जो धावू शकतो, त्याच्याकडे ते देतात. मग तसं ही धम्मज्योत पकडत असताना सुद्धा आपण हा विचार करू शकतो की मी खरंच ही धम्मज्योत पकडण्यासाठी तेवढा सक्षम आहे का? जर मी सक्षम नसेल तर मी ती ज्योत पकडण्याचा मला अधिकार नाही. जर मला ती धम्मज्योत मला पकडायची आहे आणि ती मला जर पुढच्याकडे नेऊन द्यायची आहे तर मला स्वतःला पहिल्यांदा सक्षम करणं गरजेचं आहे. मला माझी सौंदर्य दृष्टी वाढवणं गरजेचं आहे, तरच ही सौंदर्य दृष्टी मी इतरांपर्यंत मी देऊ शकतो. ही पण आपल्याला अशी वेळ आपल्याला की ह्या गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे आपल्याला. आणि भंते म्हणतात की जेव्हा माणसाचं मन हे करुणेनं भरलेलं असतं, मैत्रीनं भरलेलं असतं, तर माणसाला प्रत्येक क्षण हा सुंदर वाटायला लागतो. आणि त्याचबरोबर तो जो व्यक्ती आहे तो सुद्धा सुंदर दिसायला लागतो. आपल्याला ठरवायचंय की मला सुंदर दिसायचंय तर मला कसं दिसायचं. बाह्य अंगाने तर आपण खूप करतो, मेकअप, चेहरा धुणे, काय काय करणे, सगळं करतोय बाहेर उभारे, पण आतमध्ये कधी आपण त्याला पाहणार आहे. आणि सौंदर्य दृष्टी काय करते की ती आपल्याला आतून निर्मळ करते. जेव्हा आपण आतून निर्मळ होतो आपोआप तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी निर्मळ दिसायला लागतात. म्हणून दृष्टी येणं आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. म्हणजेच काय की ही दृष्टी काय करते, जे वास्तव आहे त्या वास्तवाला बदलू नव्हे तर त्या वास्तवाला स्वीकारून ती सुंदर करते. मग वास्तव काय आपल्यामध्ये? लोभ आहे, द्वेष आहे, मोह आहे, मत्सर आहे, अज्ञान आहे, हे जे क्लेश आहेत, हे जे काही गोष्टी आहेत, जे वास्तव आहे त्या वास्तवाला ते स्वीकारते आणि याला ती ट्रान्सफॉर्म करते दानामध्ये, मैत्रीमध्ये, करुणेमध्ये. ही सुंदरता काय एक प्रकारे आपल्याला मिळाले टूल आहे, एक साधन आहे की ज्या साधनेद्वारे, ज्या साध्याद्वारे आपण काय करू शकतो, आपल्याला भविष्यामध्ये जे आपल्याला मिळवायचे ते आपण मिळवू शकतो. मग इथं बघतो आपण की बुद्धांनी आपल्याला काय सांगितलं की मन निर्मळ केलं की जग हे सुंदर होतं. बाबासाहेबांनी सांगितलं की समाज जर समान झाला, समानता त्यात आली, न्याय त्यात आलं तर हे जग सुंदर होतं. म्हणते म्हणतात की आपलं मन जर आपण सजग आणि जागृत केलं तर आपलं जग हे सुंदर होऊ शकतं, जीवन एक कलात्मक होऊ शकतं. त्या गोष्टी आपण बघितलेल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं धम्माचं जे सौंदर्य बघतो आपण ते समता, न्याय आणि आपली जागरूकता आणि करुणा यावरती ते अवलंबून. म्हणजे हे सौंदर्य कुठल्याही बाहेर मंदिरामध्ये आहे किंवा ग्रंथामध्ये आहे असं नाही, तर ते आपल्या जीवनामध्येच आहे. आपल्या जीवनामध्ये ते दडलेलं आहे. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा बोललो होतो ना, आपण जर भांडं घर्षण केलं तर ते संपायला लागतं. तसं आपलं मन जर आपण त्याला साफ करत राहिलो, त्याला जर प्रशिक्षण देत राहिलो तर निश्चितच काय होईल की ते जीवनामध्ये आपलं सौंदर्य आपल्यामध्येच आपलं दडलेलं आहे याचा शोध आपण घेऊ शकतो. मग आपण या शिबिरामधून काय घेऊन जातात आपण? म्हणजे आपण या शिबिरामधून केवळ सौंदर्यावरच्या प्रवचन ऐकून घेऊन जात नाही किंवा सौंदर्यावर जे काही इथं बोललेले चर्चा केली ते आपण घेऊन जात नाहीये, तर सौंदर्याचा आलेला प्रत्यक्ष अनुभव आपण इथून घेऊन जात आहोत. जो अनुभव तुम्ही इथं एकमेकांमध्ये तुम्ही तो घेतलेला आहे, जो अनुभव आपण एकमेकांमध्ये बोलण्यामध्ये, एकमेकांची काळजी करण्यामध्ये घेतलेला आहे, तो अनुभव आपण इथून घेत आहोत. म्हणजे बुद्धांचं शांत सौंदर्य आपण इथून घेऊन जात आहोत. बाबासाहेबांचं समानतेनं वागणं किंवा न्यायानं वागणं हे सौंदर्य आपण इथून घेऊन जात आहोत. त्यानंतर भंतेंचं जे जागृतीपूर्वक राहणं, ध्यान आहे, ह्या गोष्टी आपण इथून घेऊन जात आहोत. मग आपण ठरवू शकतो की जर आपण आपल्या कृतीमध्ये ही जर करुणा आणली किंवा आपल्या कृतीमध्ये जर आपण आपल्या नात्यामध्ये हे सौंदर्य आणलं किंवा आपण या समाजामध्ये समानता पसरण्याचं हे जर सौंदर्य आणलं तर आपण स्वतः काय होऊ शकतो, सुंदर होऊ शकतो. इतरांना आपण हवंसं वाटू शकतो. जर आपली भाषा, आपली वाणी जर ती जोडणारी वाणी असेल तर लोक आपल्या जवळ येतील. पण आपली सतत तोडणारी लँग्वेज असेल, तोडणारी भाषा असेल तर लोक आपल्या जवळ येणार नाही. ही वाणी किती गंमत करते. आपण जेव्हा घरात जातो आपण तर पती पत्नी समजा असतील तर पत्नी म्हणते तुम्ही खूप चांगलं बोलता. माझं उदाहरण घेतलं ना, आता ते असेल कसं वेगळी गोष्ट वेगळी, पण उदाहरण का आपण
तुम्ही छान बोलता, छान ध्यान करता, लोक तुमचं ऐकतात, हे करतात ते करतात, सगळं तुमचं खूप छान आहे तुमचं सगळं. पण घरी आल्यानंतर काय होतात, तुमचं खूप चांगलं आहे पण तुमचं ना तोंडच खूप वाईट आहे. तोंड वाईट म्हणजे काय, वाणी. म्हणजे आपण असं काही घरात बोलून जातो की घर पूर्ण स्पॉइल होऊन जातं एका वाक्यानं, एका शब्दानं. तर मग असं असेल तर मग ती सौंदर्य राहील का तिथं? बघा तुम्ही अनुभव घ्या आपापल्या घरामध्ये की सगळं काही चांगलं असताना सुद्धा एक काहीतरी आपल्याकडून बोललं जातं आणि सगळं घरातली जी आनंद आहे, शांतता आहे, ती सगळी स्पॉइल तिथं होऊन जाते. म्हणून आपल्याला जागृती असणं, जागृती दागिनं आपल्यासोबत असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि बघतो आपण की हा जो बाबासाहेबांनी दिलेला वारसा आहे, बुद्धाने दिलेला वारसा आहे, जो भंतेने दिलेला वारसा आहे, तो वारसा जगण्याचा, तो वारसा जपण्याचा तर ही आता आपल्यावरती आलेली ही जबाबदारी आहे. म्हणजे मग आपलं प्रत्येक पाऊल हे काय असणार आहे, हे धम्माकडे जाणार असणार आहे, हे सौंदर्य निर्मितीकडे जाणार असणार आहे. तर आपल्याला ह्या पावलांसाठी खरं तर आमच्या सर्वांकडून सर्वांना याच्या शुभेच्छा आणि याची मनोकामना आपण व्यक्त करू शकतो आपण. आणि ह्या ते पाहताना कुठली गोष्ट करता बघा तुम्ही की बदल होत असताना कुठलाही बदल असतो तो काय लगेच बदल होत नसतो. बदल होत असताना खूप मेहनत घ्यावी लागते आपल्याला, खूप कष्ट करावं लागतात आपल्याला, तेव्हा खरं तो बदल जाणवतो. आता मला माहिती इथं येत असताना सुद्धा तुम्हाला आपल्या इथले जे धम्मचारी त्यांनी तुम्हाला आग्रह केला असेल, तुम्ही बरेच वेळ नाही म्हणला असाल, पण शेवटी तो आग्रह काय थांबत नाहीये. चला बा जाऊन जाऊ, आता अमृत तेवढे म्हणतात आपण जाऊन बघू, किंवा आपले ज्ञानकीर्ती म्हणतात, जिनकीर्ती म्हणतात, जाऊन बघू आपण. अशामुळे काही लोक इथं आले असतील. काही जणांना नाही मी गेलो पाहिजे असं पण असेल, काही लोक त्यांना मागे खेचत असतील की जाऊन तिथं काय करणार आहे, आपण दिवाळी करू, हे करू, ते करू आपण. पण तरी पण या बदल करत असताना आपल्या सर्वांना हा आलेला अनुभव. हे करत असताना मित्रांनो तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो मी. ती गोष्ट बघा एक गरुड पक्षाची. तुम्ही कदाचित ती गोष्ट ऐकली असेल की गरुड पक्षाचं काय असतं की त्याचं आयुष्य जरी 70-80 वर्षाचं जरी त्याचं असलं आयुष्य, परंतु त्याच्या 40व्या वर्षापर्यंत आल्यानंतर त्याचे जे नख समजा आहेत, जे भक्ष पकडणारे आहेत, ते कसे कमजोर होतात. जे अगोदर मजबूत असतात ते कुठल्या भक्ष पकडू शकतात. त्याची जी चोच आहे ती चोच सुद्धा काय तेवढी सक्षम नसते ते भक्ष पकडण्यासाठी. ती अशी थोडीशी त्याला काय आपण की ती लूज पडते किंवा त्याच्यामधला तो जो ताकद आहे, शक्ती ती निघून जात असते. पण त्याचे जे पंख असतात तो इतकी उंच उंच भरारी घेत असतो, ते पंख सुद्धा काय होतात हळूहळू ते क्षीण व्हायला लागतात. मग त्याच्याकडे एकच पर्याय असतो किंवा दोन पर्याय असतात. काय पर्याय असतात, एक तर आत्महत्या करणे सरळ सरळ, कारण आता काहीच करता येत नाही आता ना, किंवा मग जे मेलेले प्राणी असतात त्यांच्यावरती जीवन जगणे खाऊन पिऊन. आणि तिसरा पर्याय त्याच्याकडे असतो की स्वतःला नवीन करणे. मग हा गरुड काय करतो, हा की वरचे दोन्ही पर्याय तो सोडून देतो. तो आत्महत्या करत नाही किंवा तो मेलेल्या प्राण्यावर पण जीवन जगत नाही, तर तो काय करतो, तो स्वतः नवीन बनण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तो जातो, मग तो कुठे पहाडामध्ये एका पहाडात जातो. असं म्हणतात की तिथं तो 150 दिवस तिथे थांबतो तो. आणि तिथं गेल्यानंतर तो काय करतो की आपली जी चोच आहे ती चोच त्या दगडावरती, खडकावरती आपटू त्याला तोडून टाकतो तो. बघा तुम्ही, तुम्हाला काही लोक दिसतील ते गरुड त्या खडकावरच मेलेले तुम्हाला सापडतील. कारण की काय तिथंच ते काय साधी गोष्ट नाही आहे तसं करणं. म्हणजे त्यातून काय होते, रक्तबंबाळ त्यांची चोच होणार आहे, ताकद तिथं त्यांची जाणार आहे. आणि तिथं ते काय करतात, ती नवीन चोच मला यावी म्हणून ते जुनी चोच काय करतात, त्याला आपटू त्याला ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर जे नख असतात हाताचे त्याला सुद्धा काय करतात, दगडावरती आपटू त्याला सुद्धा काय करतात, ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काही दिवसानं त्याला हळूहळू नवीन चोच त्याला यायला लागते. काही दिवसांना हळूहळू त्याला त्याच्या पंजाला ते नख आहेत ते हळूहळू त्याला यायला सुरुवात होत असते. आणि मग तो काय करतो, त्या नखाने आणि त्या चोचीने त्याने काय करतो, आपले जे पंखाचे पिस आहेत ना ते जुने झालेले आहेत, तो आता तोडतो अक्षरशः. तेव्हा सुद्धा त्याला खूप वेदना होत असतात. म्हणजे हे एवढ्या वेदनेमधून तो जातो कशासाठी, की मला एक नवीन मला बनायचं. मग हे झाल्यानंतर
जेव्हा त्याला पंख येतात नवीन, मग तो पुन्हा तो उंच भरारी घेऊन येतो. त्याचं पुढचं जे आयुष्य आहे तो पुन्हा तो तशाच पद्धतीने जगतो तो त्याने अगोदर जगलो होतो. तसं मित्रांनो आपली वेळ आलेली की आपण ठरवायचंय की मला कोणता पर्याय निवडायचा. मला असंच राहायचंय का मला माझ्यामध्ये सौंदर्य दृष्टी निर्माण करायची, नवीन मला व्हायचंय. जर मला माझ्यामध्ये सौंदर्य दृष्टी निर्माण करायची असेल तर ती सहज येणार आहे का? मला पावलोपावली मला वेदना मला सहन करावं लागणार, जसे त्या गरुडाने वेदना सहन केलेल्या आहेत. की बघतो आपण की ते करत असताना काही गरुड तिथं मरतात अक्षरशः, पण ते प्रयत्न करतात नवीन होण्यासाठी. तर ही सुद्धा आपल्याला इथं वेळ आलेली आहे की मला सुद्धा नेमका कुठला मला पर्याय निवडायचा आहे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं. नाहीतर काय आयुष्य आलंय ना आपलं इथपर्यंत असंच, आपलं काही करावं लागलं का आपल्याला? इथपर्यंत आपण आलोय सहज असंच. पण खरं इथून पुढे आपली खरंच आपल्याला ही गोष्ट काळजी घ्यायची की माझा निर्णय मला घ्यायचा आहे. माझं रिमोट कंट्रोल, माझं एक्सिलेटर काय करायचंय मला माझ्या हातात ठेवायचं, मला ते कुणाच्या हातात द्यायचं आणि माझ्या आयुष्याचं नियोजन मला करायचं. कुणी माझं नियोजन करणार नाही. जर आपण असेच बसलो, लोक आपलं काय करतील? नियोजन करतील, लोक आपला वापर करून घेतील त्यांच्या कामासाठी. तर आपल्याला हे ठरवायचं आहे. म्हणून इथून आपण निघत असताना आपण आपल्या मनामध्ये आपण ठेवूया की यस, आजचा जो दिवस इथं आलेला आहे, आज ह्या क्षणी इथं जो मी इथं आलेला आहे, तर हा दिवस एक नवीन संकल्प माझ्या आयुष्यामध्ये घेऊन आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या दिवसाला बघा. आज या ठिकाणी या पूजास्थानामध्ये मी एक नवीन संकल्प करत आहे की मला बदलायचं आहे. भले मग किती वेदना हो मला, मी माझं बदलणं मी सोडणार नाही. माझ्या मनामध्ये मी निश्चित सौंदर्य दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न करेन. असा जर मित्रांनो तुम्ही जर संकल्प इथं करून गेला तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीला पाहण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मग काय होईल? चुनावट टीम परत पुढच्या वर्षी शिबिर आयोजन करणार, परत तुम्हाला बोलवणार, परत मला किंवा अजून एखाद्या कोणाला ते बोलवणार, मी इथे काही गोष्टी सांगणार, हे लोक तुमच्यावर शाळा धुवून घेतील, पुसून घेतील, बाकडे वर ठेवा, हे करा ते करा, अनेक कामं करून घेतील. पुन्हा काय जैसे ते वैसे. तर आपल्याला ठरवायचं खरं की मी पुढच्या शिबिरात जर मी आलो तर एक नवीन व्यक्ती बनून येईल. पुढच्या शिबिरात जेव्हा मी येईल तर तो जुना मी त्याचा नसणार आहे. तरच या सौंदर्य दृष्टीचं जे शिबिर आपण केलं आहे त्या शिबिराचं फलित होईल. नाही तर मग शिबिरासारखं पण तसंच होईल की शिबिरं येतात जातात, करतो जातो, जसं दिवस येतो रात्र येते तसं. म्हणून मित्रांनो खूप तुम्ही गंभीर राहा ह्या बाबतीमध्ये आणि स्वतःला खरंच डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. तरच आपण ह्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो. नाहीतर आपला दिवस जसा आलेला दिवस आहे तसा तो निघून जाईल आणि आपल्याला काहीच माहित नाही की आता माझं नेमकं किती आयुष्य राहिलेलं आहे. म्हणजे अजूनही वेळ गेलेला नाही. अजूनही आपण आपल्या आयुष्याकडे खूप गंभीरतेनं पाहायला पाहिजे. आणि ज्या काही माझ्यामध्ये कमतरता आहेत ते कमतरता काय करणार आहे, जे अकुशल गोष्टी काय करणार आहेत, ते मला माझं सौंदर्य बाहेर येऊ देणार नाही. तुम्ही बघता, मी पद्मलोकमध्ये असताना तिथं एक हेलिकॉप्टर आलो खाली, तिथं ॲम्ब्युलन्स असते त्या हेलिकॉप्टरमध्ये. तर ते हेलिकॉप्टर काय करत होतं, वर उडताना ते लगेच असं सरळ उडतं का वरती? नाही. तर ते पहिल्यांदा प्रयत्न करतात, असं 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 होणार, असं होणार, आणि मग ते हळूहळू वर उडायला लागतं. ते जीवन आपलं असंच आहे की आपल्याला जे बांधल्या गोष्टी आहेत, कारण की ते हेलिकॉप्टर काय म्हणते की ती पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे त्याच्यावर जाते, ते प्रयत्न करत आहे, आणि जेव्हा ती कमी होते तेव्हा ते स्मूथली असं उडते. तसं आपल्याला पाहायचं की माझ्या अशा कोणकोणत्या गुरुत्वाकर्षण शक्ती आहेत ज्या मला खाली खेचतायत, अशा कोणते माझे पुलिंग फोर्स आहेत जे मला खाली ओढत आहेत, जे मला वर उंच मला भरारी घेऊ देत नाही.
जर ह्या जर कमतरता माझ्यामधल्या असल्याच्या अकुशल बाबी ह्या जर माझ्या लक्षात आल्या मित्रांनो, तर निश्चित मी चांगली भरारी घेऊ शकतो. म्हणजे ह्या कमतरता घेऊन, हे ओझं घेऊन मी भरारी घेऊ शकत नाही. आपण खूप संभ्रमित अवस्थेत आहोत आपण जर तसा विचार करत असतो तर. मला पूर्ण क्लीन, मला पूर्ण निर्मळ होऊन मी जेव्हा होईल तेव्हाच मी भरारी घेऊ शकेल. असा छोटासा जर द्वेष माझ्या मनात असेल तरी सुद्धा मी पुढे जाऊ शकत नाही. जसं तुम्ही तो झुंड पिक्चर पाहिला असेल ना, झुंड पिक्चर मध्ये शेवटचं जे बघितले आपण, त्याच्यामध्ये छोटी ब्लेड असते त्या पायामध्ये, ती मशीन त्याला ऍक्सेप्ट करत नाही. तसं आहे, छोटासा लवलेश एवढा सुद्धा द्वेष किंवा लोभ आपल्याला घेऊन पुढे जाता येणार नाही. आपल्याला खरं तर आपल्याला बुद्धता पुढे जायचंय, असं म्हणता येणार नाही की चला आता एकीला मी बोलत नाही, एकाला मी बोलत नाही तरी पण चाललं मला पुढं. तसं होणार नाही. तर संपूर्णपणे आपल्याला निर्मळ होऊन, आपलं हृदय, आपलं मन निर्मळ होऊन आपण पुढे जावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला ती सौंदर्य दृष्टी आपल्यामध्ये जागृत होऊ शकेल. तर मित्रांनो, आपल्या सर्वांनी या 3 दिवसामध्ये मला ऐकलं. मी बरंच काही बोललो. या बोलण्यामध्ये जर माझ्या काही चुका झाल्या असतील तर मला तुम्ही निश्चित समक्ष मला करसाल. आणि पण मी पाहत होतो की आपल्या चेहऱ्यावरचा आनंद, आपण खूप ग्रहणशीलतेने या गोष्टी तुम्ही ऐकत होता. आणि कुठं ना कुठंतरी तुमच्यामध्ये जी काही अभिव्यक्ती दिसते त्याच्यामध्ये ही सौंदर्य दृष्टी जाणवायला लागलेली. तर हीच मला वाटतं की आपली ही जी सौंदर्य दृष्टी आता त्याचा एक अंकुर तो आलेला आहे ना, त्याला वाढवा. त्या अंकुर काय होत असतो, तो पटकन तो खाली जात असतो. जर त्याला कोणाला स्पर्श जरी लागला तर आपल्याला याला अजिबात कुठल्याही द्वेषाचा, लोभाचा, मोहाचा याला स्पर्श लागू द्यायचा नाही. नाहीतर काय होईल, हा जर स्पर्श लागला तर तो आलेला जो अंकुर आहे तो लागलीच खाली पण जाऊ शकतो. तर आपण या शिबिरामध्ये तो अंकुर आपण अंकुरले आहोत आपण थोडे. तर मला वाटतं की आपण याला पुढच्या शिबिरापर्यंत येईपर्यंत याचा चांगला वृक्ष कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. तर आपल्या सर्वांसाठी या शिबिराच्या माध्यमातून जे सौंदर्यदृष्ट्या आपण विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी चांगलं राहू, आनंदी राहू आणि सुंदर दिसू आपण एकमेकाला, असं आपण काहीतरी करू आपल्या आयुष्यामध्ये. तर मी इथं थांबतो. मला सोनापटी सेंटरनं मला इथं निमंत्रित केलं, शिबिरासाठी मला बोलवलं आणि माझी त्यांनी खूप सेवा पण केलेली आहे. माझे मित्र इथं कुशल कुमार आहे, सुहास आहे, अन्य धर्मचारी आहेत. तर मी सर्वांचं, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी खूप पुण्यावरून करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.